बातमी आहे महाराष्ट्रातून। दुष्काळ, नापीक, आसमानी संकट, शेतीमालाला भाव, कर्जबाजारी आणि उदासीन सरकारी धोरण यांच्या कचाट्यात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी गुरुवारपासून आक्रमक संप पुकारला। या संपाचा फटका सुरुवातीच्या 4 ते 5 तासात दिसून आला असून राज्यभर शेतकरी दूध, फळे, पालेभाज्या रस्त्यावर फेकून देत आहेत। काही ठिकाणी तर आंदोलनकर्त्यांनी मर्यादा ओलांडून लाखो लिटर दूध आणि भाजीपाला रस्त्यावर फेकून त्याची प्रचंड नासाडी केली। या प्रकारामुळे मुंबई, पुणे आणि गोव्याला जाणाऱ्या दुधाच्या आणि भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे। हे आंदोलन असंच चालू राहिल्यास गोव्यातील दूध आणि भाजीपाल्यात काहीसा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे। दरम्यान साताऱ्यात शेतकरी संपाची पहिली ठिणगी पडली असून वारणा दूध डेअरीचे 2 ट्रक शेतकरी आंदोलकांनी फोडले आहेत। एक थेंब दूध आणि भाजीपाल्याची विक्री होऊ देणार नाही असा इशारा आता शेतकरी संघटनेने दिला आहे।